की महत्त्वाचे नेते असतील एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झालेले आहेत। सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच माहितीचे सगळेच नेते आहेत ते राजभवनामध्ये दाखल झालेले, त्याचबरोबर घटक पक्षाचे असणारे नेते देखील राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत। अवघ्या काही वेळामध्ये आहे ते सत्ता स्थापनेचा दावा आहे तो राज्यपालांकडे करतील आणि त्यानंतरून पत्रकार परिषदेला देखील आहे ते संबोधित करू शकतात। ही थेट दृश्य दाखवते की याच ठिकाणी पत्रकार परिषद आहे ती होणार आहे। मात्र त्या अगोदर सत्ता स्थापनेसाठी खरं तर हा दावा आहे तो होताना पाहायला मिळतो, कारण की सत्ता स्थापनेसाठी कधी दावा करणार हा प्रश्न देखील होता। मात्र आता तो निकाली लागताना पाहायला मिळतोय, कारण की आज सकाळी आहे तेच बघितलं असेल तर भाजपच्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड आहे ती देवेंद्र फडणवीसांची झालेली आणि त्यानंतरून महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यानंतरून आता सत्ता संघर्षाचा जो पेच होता तो सुटलेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस आहे ते उद्या मुख्यमंत्री पदावर आहे ते शपथविधी घेतील, तर त्याचबरोबर दोन नेते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं जण देखील आहे ते उपमुख्यमंत्री पदावर आहे ते शपथविधी घेतील आणि त्याचबरोबर भाजपचे 10 ते 12 मंत्री म्हणून शपथ घेतील, तर अजित पवार गटाचे देखील आहे ते 4 ते 5 आमदार आहेत ते मंत्री म्हणून शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे गटाचे देखील 4 ते 5 आमदार आहेत ते मंत्री म्हणून शपथविधी घेताना पाहायला मिळणार आहे। मात्र आता काही वेळापूर्वीच हे सर्व नेते आहेत ते राज्यपालांपाशी पोहोचलेले आहेत आणि सत्ता स्थापनेचा दावा आहे तो करताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसापासून खरं तर निकाल लागल्यापासून कधी मुख्यमंत्री बनणार ही खरं तर चर्चा होती, मात्र त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे, कारण की संख्याबळ भाजपचं सर्वाधिक होतं, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही प्रामुख्याने मागणी होती आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा तसंच चित्र आहे ते सध्या पाहायला मिळतंय। भाजपचाच मुख्यमंत्री होताना पुन्हा पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, कारण की एक मताने आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील आता सध्या स्पष्ट झालेलं आहे। एक चित्र महाराष्ट्राला पाहिजे होतं, यावरूनच विरोधकांनी हल्लाबोल केला होता की अजून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा का केला जात नाही। आपण दृश्यामध्ये बघतोय, आता प्रेक्षकांना दाखवूया की राज्यपाल CP राधाकृष्णन आता आलेले आहेत। महायुतीचे सर्व नेते आहेत, शिंदे, फडणवीस, अजित पवार, विनोद तावडे आहेत, रावसाहेब दानवे आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीख परस्पर जाहीर केल्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला होता की राज्यपालांकडे दावा का केला जात नाही। आणि आज हे दृश्य आपण बघतोय की महायुतीचे सर्व नेते, सर्व प्रमुख नेते आता राजभवनावर आहेत आणि थेट राजभवनातून आपण दृश्य दाखवतोय। राज्यपाल CP राधाकृष्णन हे आलेले आहेत आणि आता राज्यपालांकडे दावा केला जातोय। शपथविधीच्या आदल्या दिवशी हा दावा केला जातोय हे विशेष, आणि यावरूनच विरोधकांनी टीका देखील केली होती। महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी यावरून हल्लाबोल केला होता। थेट राजभवनातील आपण हे दृश्य बघतोय। राज्यपाल CP राधाकृष्णन हे अगदी काही क्षणापूर्वीच तिथं आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार तटकरे ही सर्व महायुतीचे नेते इथं उपस्थित आहेत। शपथविधीच्या आदल्या दिवशीची सर्वात मोठी, आजचा दिवस सगळा हा महत्त्वाचा घडामोडींचा आहे। नेतेपदी फडणवीस यांची निवड झाली आणि सगळे महायुतीचे नेते आता राजभवनावर दाखल झालेले आहेत। मात्र एवढा उशीर का राज्यपालांकडे दावा करायला, हा देखील एक मुद्दा आहे विरोधकांच्या हाती। आता एकत्र छायाचित्र काढलं जाते। पाहिलं तर काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दावा केलेला आहे। शेजारी फडणवीस, अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि शेजारी रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, विजय रुपाणी आहेत, जे निरीक्षक, केंद्रीय निरीक्षक आहेत, निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री। आपण म्हणू शकतो आता सत्ता स्थापनेचा एक मोठा टप्पा पूर्ण झालेला आहे। राज्यपालांकडे दावा का केला जात नाही असा विरोधकांचा सवाल होता आणि आता थेट राजभवनातून आपण दृश्य बघतोय की महायुतीच्या नेत्यांनी दावा केलेला आहे। महायुतीच्या नेत्यांबरोबर
भाजपने पाठवलेले दोन्ही केंद्रीय निरीक्षक देखील आहेत. हस्तांदोलन करत राज्यपालांशी हस्तांदोलन करत आता सगळे नेते मंडळी तिथून निघतील. बोलकी दृश्य आहे ती. निकाल लागल्यानंतर 10व्या दिवशी आता हा सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात आलेला. अगदी काल परवापर्यंत काळजीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी होती. त्यानंतर ते काल ॲक्टिव्ह झाले. बैठकांचा सिलसिला सुरू झाला. आज फडणवीस यांची नेतेपदी निवड झाली आणि आता राज्यपालांकडे दावा करण्यात आला. सत्ता स्थापनेतला एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि राजभवनात मुख्य म्हणजे तिन्ही पक्षाची भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. आपण बघतोय की प्रफुल्ल पटेल, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील राज्यपालांचा सत्कार केला. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत धनंजय मुंडे आहेत. प्रत्येकजण राज्यपालांचा सत्कार करून त्यांच्याबरोबर त्यांनी फोटो सेशन देखील केलेलं आहे. आणि आता सगळे महायुतीचे नेते आता तिथे आहेत. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राजभवनावर दाखल आहेत. आता काही वेळानंतर महायुतीचे नेते माध्यमांशी देखील संवाद साधतील. शपथविधीच्या आदल्या दिवशीची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे. अगदी कालपर्यंत